नमस्कार मित्रांनो, सर्वच जण जिओ, एअरटेल आणि व्हीआयवर नाराज आहेत, कारण त्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत। म्हणूनच लोक आता या कंपन्या सोडून BSNL सोबत हातमिळवणी करत आहेत। जर तुम्ही वोडाफोन आयडिया उर्फ व्हीआय कंपनीचा नंबर वापरत असाल आणि तुम्हाला तुमचा नंबर BSNL वर पोर्ट करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला हे काम सहजपणे कसे करू शकता हे सांगणार आहोत। तुमच्या मनात अनेक प्रश्न फिरत असतील। व्हीआय पोर्ट नंबर म्हणजे काय, म्हणजे पोर्ट रिक्वेस्टसाठी कोणत्या नंबरवर मेसेज करायचा आणि मेसेज केल्यानंतर पुढची पायरी काय। चला तर आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। BSNLला व्हीआय कंपनीचा नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमचा फोन उचलावा लागेल आणि नंतर संदेश बॉक्समध्ये जावे लागेल आणि मोठ्या अक्षरात पोर्ट लिहावे लागेल। पोर्ट लिहिल्यानंतर स्पेस द्यायचा आणि तुमचा 10 अंकी व्हीआय मोबाईल नंबर टाईप करावा लागेल। मेसेज लिहिल्यानंतर तुम्हाला हा मेसेज 1900 वर पाठवावा लागेल। येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या व्हीआय वापरकर्त्यासाठी ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे। त्यांना संदेश पाठवून नव्हे तर 1900 वर कॉल करून पोर्ट रिक्वेस्ट पाठवावी लागेल। तुम्ही तुमची पोर्ट रिक्वेस्ट एंटर करताच तुम्हाला एक मेसेज मिळेल, त्यामध्ये तुम्हाला UPC कोड मिळेल। हा कोड 15 दिवसांसाठी वैध राहील। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा कोड 15 दिवसाऐवजी 30 दिवसांसाठी वैध असेल। UPC कोडसह तुम्ही तुमच्या जवळच्या BSNL केंद्रावर जावे। तुम्हाला केंद्रात जाऊन जास्त काही करायची गरज नाही। तुम्हाला एक फॉर्म भरण्यास सांगितले जाईल आणि तुम्हाला तुमचा फोनवर मिळालेला UPC कोड त्यामध्ये द्यावा लागेल। एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे पोर्टसाठी BSNL कडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही, म्हणजे विनामूल्य ही सर्व्हिस आपल्याला भेटणार आहे। तुमची प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला BSNL क्रमांक असलेले सिम मिळेल, पण तुम्हाला पोर्ट रिक्वेस्ट अप्रूव्हलची तारीख आणि वेळ याबद्दलची माहिती मिळेल। तुमचा जुना नंबर नमूद केलेल्या तारखेपर्यंत आणि वेळेपर्यंत काम करता येईल, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला सांगितलेल्या तारीख आणि वेळेनंतर तुमचा फोनमध्ये नवीन BSNL सिम आपण इन्सर्ट करू शकता।